नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आज आपण लक्ष्मी पूजनची ही महाकथा ऐकणार आहोत. आज जो कोणी हा कथा ऐकेल त्याचे मोठे दुःख संपले जाईल. तर कथा सुरू करण्यापूर्वी श्री लक्ष्मी माता की जय असे आपण कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा, जेणेकरून श्री लक्ष्मी मातेंची तुमच्यावर कृपा होईल. तर आजची ही कथा आपण सुरू करूया. तर श्री महालक्ष्मींची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मींचे ध्यानी घ्यावे अशी ही कहाणी आहे, अशी ही कथा आहे. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्र श्रवा, तो शूर होता, दयाळू होता, प्रजा दक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणींचे नाव होते सूरज चंद्रिका. राणी रूपाने तर सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाळा ठेवले होते. एकदा देवींच्या मनात आले, आपण राजांच्या राजप्रसादासाठी राहावे. राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखीन सुख देईल. गरिबाकडे राहील तर सगळ्यांना संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे प्रत्यक्ष त्यांनी घातली. आधारासाठी काठीही घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या प्रत्यक्ष दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी त्या बाईला म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या भेटतील. तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला मात्र राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे मात्र तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात मात्र आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली व या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवींच्या कृपेने ती आता राणी पदावर बसलेली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात मात्र जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती मात्र सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार. तेवढ्यात राणी तरतरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण गो तू थेरटे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्षात महालक्ष्मीच होती. हे राणीला मात्र कळलेच नाही. राणींचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वर्थांनी जाण्याचे ठरवले. राणींचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली.
ती मुलगी होती राजकन्या श्यामबाळा. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळकळून म्हणाली, आजी तुम्ही रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला तुम्ही क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मींना तिची दया आली. तिने श्यामला बाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने महालक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने मात्र करू लागली. कन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेम धर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत ते केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. तर श्यामबाळाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या माळाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस मात्र दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य मात्र लयाला गेले. चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटते, पण तो तरी काय करणार. एके दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडेच राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणींच्या दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी मात्र धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबाळालाही ते समजले. श्यामबाळा आणि माळाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलेचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाळाने एका हंडा भरून धन पित्याला मात्र दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रिकेचा आनंद मात्र गगनात भावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून मात्र घेतले. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून मात्र चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव भेटा कुटीचा प्रत्यक्ष येत होता. एक दिवस सूरज चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. तर सूरज चंद्रिकाही तिच्या लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा श्यामबाळा व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबाळाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्य प्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाळा माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाळेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काय दिलं नाही. हा राग त्या राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबाळेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबाळेला आईचा राग आला नाही. मी पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. सुरगही आल्यावर मालाधराने श्यामबाळेला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबाळेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे मात्र प्रत्यक्ष बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात नुसते मिठांचे खडे. मालधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाळा म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेल. त्या दिवशी श्यामबाळाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आणले
आळणी आणि माळाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले, सगळे जेवण त्याला आळणी लागले. मग श्याम बालेने पानात थोडी मीठ वाढले, अन्न पदार्थ ते मिसळतात, बेचव अन्नाचा चव आला. हा मिठाचा उपयोग श्याम बालाला पत्नीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मने भावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर त्यांची कृपा होईल. पण श्रीमंती आपल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवींचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करेल. होती एक महान कथा. आता आपण पाहणार आहोत श्री लक्ष्मी देवींची जन्मकथा व अनेक विविध माहिती. तर श्री लक्ष्मी देवीची जन्मकथा पाहूया. भगवत पुराणानुसार देवी लक्ष्मींचा जन्म दुधाल महासागर किंवा समुद्र मंथनांच्या वेळी झालेला होता. मंदारा पर्वताचा उपयोग मनंतरोण म्हणून केला गेला होता आणि वासुकी समर्पणाचा राजा दोरी देवदेव आणि राक्षस असुर म्हणून वापरला गेला होता. अमृतत्वाचे अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले. देवी लक्ष्मी मंथनादरम्यान प्रकट झालेल्या देवी खजिना आणि प्राण्यांमध्ये होती. ती तेजस्वी आणि सुंदर होती. जेव्हा ती पहिल्यांदा प्रकट झालेली होती, कमल घेऊन आलेली होती, जे शुभ समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक आहे. प्रत्येकाने तिला देवाची भेट म्हणून स्वीकारले आणि तिच्या उपस्थितीने विश्वाला शांतता आणि भरपूर प्रमाणात भरले. त्यानंतर श्री देवी माता लक्ष्मी कोण आहेत? माता लक्ष्मी ही संपत्ती, प्रजनन क्षमता, आरोग्य, सौभाग्य आणि कल्याण यासह तिच्या सर्व रूपांमध्ये समृद्धीचे मूर्त स्वरूप आहेत. तिच्याकडे 4 हात आहेत, जे धर्म, धार्मिकता, अर्थ, संपत्ती, काम, इच्छा आणि मोक्ष मुक्ती या 4 हिंदू तात्विक ध्येयांचे प्रतिनिधित्व करतात. असे मानले जाते की त्यांची उपासना केल्याने भक्त समतोल अस्तित्वाचा पाठपुरावा करू शकतात आणि एकजुटीनेही उद्दिष्टे साध्य करू शकतात. असे म्हटले जाते की त्यांच्या भेटवस्तू आध्यात्मिक समाधान आणि भौतिक संपत्ती दोन्ही असतात. ती विष्णूंची देवी पत्नी, विश्वाचे रक्षणकर्ता आणि रक्षक म्हणून प्रत्यक्ष जगात सुसंवाद आणि संतुलन राखते आणि सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांमध्ये प्रवेश आहे याची खात्री करते. तसेच जरी लक्ष्मी ही संपत्ती आणि विपुलतेची देवी असली तरी ती करुणा, दान आणि शुद्धता या गुणांचे प्रतिनिधित्व करते. लक्ष्मींची 8 भिन्न रूपे. प्रथम आदिलक्ष्मी म्हणजे आद्य देवी, दुसरी धनलक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी, तिसरी धन्यालक्ष्मी म्हणजे अन्न आणि शेतीची देवी, चौथी गजालक्ष्मी शक्ती आणि राजेशाहीची देवी, 5वी संतनालक्ष्मी म्हणजे संततीची देवी, 6वी वीरालक्ष्मी म्हणजे साहसाची देवी, 7वी विद्यालक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि बुद्धीची देवी, तर 8वी विजयालक्ष्मी म्हणजे विजयाची देवी. देवी लक्ष्मींची पूजा कशी करावी? दिवा पेटवा, म्हणजेच भक्तांना देशी तुपाने दिवा पेटवून देवी लक्ष्मींना अर्पण करायचा सल्ला दिला जातो. डासांची संख्या 11, 21, 51 किंवा 108 सारखी असावी. मंत्रांचा जप त्यांनी देवी लक्ष्मींचे आवाहन करण्यासाठी विविध मंत्रांचा जप करावा आणि तिचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न आपण करावा. दिवाळीच्या रात्री देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा सर्वात शक्तिशाली एक मार्ग आहे. नैवेद्य अर्पण करा. दीपावलीच्या शुभ सणावर देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांनी घरी बनवलेली तांदळाची खीर तयार करून देवी लक्ष्मींना अर्पण करावी. कमळाचे फूल तुम्ही अर्पण करा. दिवाळीत देवींचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर भक्तांनी देवीला 11 कमळाची फुले अर्पण करावीत. हे देवींचे सर्वात आवडते फूल आहे. लक्ष्मी स्तोत्रम. देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असल्यास भक्तांनी लक्ष्मी स्तोत्रमचे पाठन केले पाहिजे, कारण हे शक्तिशाली स्तोत्र आहे. कमलगट्टा अर्पण करा. कमलगट्टा हे कमळाचे बियाणे आहे आणि हे देवी लक्ष्मींना प्रिय आहे. म्हणून लोकांनी दिवाळीत लक्ष्मींना 108 कमलगट्टा अर्पण करणे आवश्यक आहे. तर तुम्ही आरती करा. आरती करणे हा मुख्य
विधी आहे ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे आणि देवींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना मात्र करा. आणि मंत्र 2 आहेत जे मंत्र आपण नक्कीच म्हटले पाहिजे. प्रथम आहे ओम श्री महालक्ष्मीय नमः. तर दुसरा मंत्र आहे ओम ही श्री लक्ष्मीभो नमः. तर मंडळी, कशी वाटली ही कथा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि आपण प्रत्येकाकडे आजचा हा एक सुंदर व्हिडिओ शेअर करावा. धन्यवाद.